नमस्कार. नेरूळ सेक्टर 19 सिवूड्स पूर्व येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज नाल्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा निषेध करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सन्माननीय सुजाता पाटील आणि तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलासजी शिंदे यांनी काही दिवसापूर्वी दावा केला होता की 70% जास्त नाले सफाई झालेली आहे. प्रत्यक्षात जर आपण आम्ही आता खाली उतरून आंदोलन केलेलं आहे. या नेरूळ सेक्टर 19 मधील जो एवढा मोठा नाला आहे की त्या नाल्यामध्ये आम्ही एक काठी घुसवली आणि त्या काठीमध्ये घुसवल्यानंतर आम्हाला तिथून दिसलं साधारणतः 4 फुटाचा गाळ तिथे आहे आणि त्या नाल्यामधून जाणारे 5 मोठे आउटलेट आहेत. तिथून सांडपाणी जातं, पण त्या 5 आउटलेट पैकी 4 आउटलेट पूर्णपणे बंद आहेत. फक्त एकाच आउटलेट मधून पाणी जातं. एवढा मोठा प्रचंड गाळ इथे साठलेला आहे आणि इकडे महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे. इथे कोणत्याही प्रकारची नाली सफाई झालेली नाही. तर आम्हाला आमचा ह्या माध्यमातून महानगरपालिकेला सवाल आहे की नाली सफाई फक्त काय कागदावर झालेली आहे का? की नाली सफाई फक्त टेंडर पुरती झालेली आहे का? की नाली सफाई फक्त महानगरपालिकेचे पैसे कंत्राटदारांना वर्ग करण्यापुरती झालेली आहे का? याचं उत्तर आम्हाला महानगरपालिकेने द्यावं. या बाबतीत आम्ही मनसेचे स्थानिक विभागाध्यक्ष उमेश गायकवाड यांनी वारंवार पत्रव्यवहार केला आहे, पण त्याला महानगरपालिकेने कोणतीही दाद दिलेली नाही. त्यामुळे मनसेला आज इथे आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलेलं आहे. आता ह्याच्या पुढचं आहे ते उमेश गायकवाड बोलतील. आता या ठिकाणी नाल्याची साफसफाई आपण पाहिली असेल तर कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नाहीये. महापौर मॅडम असतील, सभागृह नेते असतील, आयुक्त यांनी पाहणी केली. पाहणीच्या दरम्यान त्यांनी सांगितलं की 70% नाले साफसफाई झालेली आहे. पण 70% नाही, 10% पण नाले साफसफाई झालेली नाहीये. आम्ही आता पूर्णतः व्हिडिओ पण दाखवलेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नाहीये. त्याचे आउटलेटचे 4 ते 5 दरवाजे आहेत. त्या 5 दरवाजामधून एकच दरवाजा चालू आहे. बाकीचे 4ही दरवाजे पूर्ण त्या गाळाने खचाखच भरलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत माझ्या मते जेव्हा नाला तयार झालेला आहे ते आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा नाल्यातून गाळ काढण्यात आलेला नाहीये. ते फक्त दरवर्षी जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा वरचा कचरा जो असतो, पालापाचोळा असतो, ते साफ करतात आणि ते साफसफाईचे करोडो रुपये, लाखो रुपये घेत असतील मला वाटतं ते साफसफाईचे. त्याच्यामध्ये आतापर्यंत घेत असतील. ह्याच्यामुळे जो आजार इथं निर्माण होणार आहे, लोकांना, स्थानिकांना त्रास होतो, त्याचा जबाबदार पालिका आहे. आणि काय आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही पूर्ण नाला साफ केलाय, तर आम्हाला तर दिसलं नाहीये. त्यासाठी आम्ही दुर्बीण आणलेली आहे. आपण इथे बघतोय या नाल्याच्या इथे 5 आउटलेट आहेत. 5 मध्ये फक्त एकच आउटलेट चालू आहे. आपण बघतोय सर्वांनी. बाकी 4ही आउटलेट तुटलेले आहेत आणि नाला म्हणजे काय किती सांगताय. एक मिनिट सर, बाजूला आमची टाकी ही रोवलेली आहे. तुम्ही मग बघू शकता साधारणतः ही 3.5 फुटाची टाकी आहे. 3.5 फूट हा गाळा खाली गेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल. काही दिवसापूर्वी महापौर मॅडम बोलल्या होत्या की नवी मुंबईतील सर्व नाली सफाई झालेली आहे. सर्व जर नाली सफाई झालेली आहे तर नेरूळमधल्या या नाल्यामध्ये 3.5 फूट 4 फूट गाळा कसा काय? त्याचं उत्तर महापौर मॅडमांनी द्यावी आणि सन्माननीय आयुक्त यांनी आम्हाला द्यावं. हे जे नाले तुंबले पूर्ण एवढा मोठा पट्टा, त्यामुळे आजूबाजूच्या भागामध्ये दुर्गंधी पसरते. लोकांच्या आरोग्याशी निगडीत हा प्रश्न आहे. लोकांचं आरोग्य यामुळे बिघडतं. जर पालिकेनं जर ह्याचं कंत्राट काढले तर कंत्राटाचे पैसे कुठे गेले? फक्त पालिकेने कंत्राट काढून का फक्त कंत्राटदारांच्या खिशातच पैसे गेलेत का? आणि प्रत्यक्षात नाली सफाई झाली नाही का? यासाठीच आम्ही दुर्बीण आणलेली आहे. दुर्बीणने आता आमच्या वनस्पती विभागाचे पूर्ण जायचं बघतील ते नाली सफाई झाली आहे का? महापौर मॅडमनी जो दावा केला आहे आता हे बघताय तिथे दुर्बीणमधून तर ह्याला दिसतंय का नाली सफाई झाली. आता आमच्या डोळ्यांना तर दिसत नाहीये की नाली सफाई झाली, पण आम्ही त्यासाठी आता बघतोय की दुर्बीणमधून पण दिसतंय का असं आमचे वनस्पती विभागाचे ते बघतायत का. कोणत्याही प्रकारची साफसफाई झालेली नाहीये. आणि प्रत्येक वर्षी आम्ही विचारणा केली असता त्यांचं एकच उत्तर असतं की आम्हाला फक्त पाणी जाण्यासाठी कचरा काढायचं एवढं काम आहे आमचं, गाळ काढण्याचं काम नाही आहे. पण हा जो नाला आहे तो पूर्णतः कॉन्क्रीटचा आहे. तुम्हाला जर गाळ काढायचा नव्हता तुम्ही कॉन्क्रीटीकरण करायची गरजच नव्हती. आणि आजपर्यंत जेव्हा हा नाला झालेला आहे तेव्हा एकदाही त्या गाळ साफ केलेला नाही आहे. आणि या प्रशासनाने फक्त त्या कॉन्ट्रॅक्ट काढतात, कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवतात, निघून जातात. कुठल्याही प्रकारचा कचरा साफ होत नाही आहे. त्याची निवड अशी फालतू उत्तर आम्हाला दिली जातात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा
झोपले नाले तुंबले. प्रशासन झोपले या पालिका अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय या पालिका अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय नेरुळकरांच्या आरोग्याशी खेळणे बंद करा. नाले सफाई तात्काळ करा नेरुळकरांच्या आरोग्याशी खेळणे बंद करा. नाले सफाई तात्काळ करा